ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक या सध्या त्यांच्या जातीविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे खूप चर्चेत आल्या आहेत. माझं आडनाव जर जोशी देशपांडे कुलकर्णी असतं तर माझं खूप कौतुक झालं असतं, असं म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये चालणाऱ्या जातीय भेदभावावर निशाणा साधलाय. अभिनेत्री उषा नाईक यांना काही दिवसांपूर्वीच 57वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अभिनेत्री उषा नाईक यांनी पिंजरा, कलावंतीन, भुजंग, एक होता विदूषक, हळदी कुंकू, राखणदार, लपवा छप्पी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तसंच ते अनेक मराठी मालिकांमध्ये सुद्धा झळकले आहे. गेल्या 4 दशकांहून अधिक काळ त्या मराठी मनोरंजन विश्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. नुकतंच अभिनेत्री उषा नाईक यांनी अल्ट्रा मराठी बज या एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारलं गेलं की तुम्ही आजवरच्या प्रवासात अनेक चित्रपट केले, विविध भूमिका साकारल्या, ज्या वाखाणण्या जोग्या होत्या, पण बऱ्याच चित्रपटात तुमचे केमिओ आहेत, मोठ्या भूमिका नाहीत, असं का? हा प्रश्न उषा नाईक यांना विचारला गेला. याचं उत्तर देताना उषा नाईक म्हणाल्या की त्याचं कारण मला माहीत नाही. मी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे सांगते की माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आलं. मी नाईक आहे. मी अगदी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं, पण माझं तसं नाही झालं. मी नेहमीच सांगते, माझं असं म्हणणं आहे, या वेळेला या वयात आल्यानंतर स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. पूर्वी बोलत नव्हते, आता मी बोलायला लागले आहेत, ते पण स्पष्ट बोलते. एकत्र माझं कुणी गॉडफादर नाही, छोट्या कुटुंबातून आले आहे. देखावा कसा करायचा हे माहीत नाही. फार आपण कोणीतरी आहोत, मला काहीतरी मिळालेलं आहे. मी बरंच काम केलंय हे दाखवायची सवय नाही, तेव्हा नव्हती आणि आजही नाही. कदाचित ही सवय मला पुढे देखील नसणार, कारण मी आध्यात्मिक आहे. माझ्या गुरूंच्या अध्यात्मात माझी मनाची जडणघडण होते, त्यामुळे तिथे बाह्य रंगाला काहीच किंमत नसून अंतरंगाला किंमत असल्यामुळे कदाचित त्या गोष्टीचं मला फारसं मौल वाटत नाही. फक्त काम करत राहणं, चांगलं काम येईल ते स्वीकारणं आणि पुढे जाणं, एवढंच मी शिकत आली आणि कदाचित मी मरेपर्यंत हेच करत राहीन. मला बरीच पारितोषिके मिळाली. आता आनंदच्या म्हणजेच व्ही शांताराम यांच्या नावाने पुरस्कार मिळाला तर मला त्याचं जास्त नवल वाटत नाही. माझी कारकीर्द तेवढी झाली होती म्हणून मला पुरस्कार मिळाला, असं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. एकंदरीत मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे जातीय भेदभाव चालतो हे या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे. आणि आता आपलं आडनाव नाईक असल्यामुळे कशा प्रकारे त्यांना डावलण्यात आलं याचाही खुलासा त्यांनी या मुलाखतीत केलाय.